नाश्त्याला रव्यापासून काहीतरी करायचं म्हटलं तर उपीट किंवा शिरा हे दोन पदार्थ डोळ्यासमोर येतात. पण आज म्हटलं आपण नवीन काहीतरी ट्राय करूया. चला बघूया कसं करायचं. त्यासाठी 1 वाटी रवा घेतलाय मी. त्यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं. 1 वाटीभर पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं. आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल तापत ठेवलं मी. त्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरं, बारीक चिरलेले आल्याचे तुकडे, कांदा, सिमला मिरची, टोमॅटो घालायचं आणि व्यवस्थित ह्याला मिक्स करून कच्चेपणा जाईपर्यंत शिजवून घ्यायचं. आता हे सगळं त्या रव्यामध्ये घालून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून अर्धी वाटी पाणी घालून सैलसर असं करून घ्यायचं. आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ, चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तवा तापत ठेवला आहे त्यावरती तेल टाकायचं आणि एक पळीवर मिश्रण व्यवस्थित पसरवून घ्यायचं. आता त्यावर झाकण ठेवून 2 मिनिटांची वाफ देऊन घ्यायची. 2 मिनिटानंतर झाकण काढायचं आणि पलटी करून घ्यायचं. आलटून पलटून दोन्ही साईडला व्यवस्थित खरपूस भाजून लगेचच प्लेटमध्ये काढून घ्यायचं. हिरवी चटणी किंवा टोमॅटो केचप कशासोबत ही खा, खूप छान लागतं. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. बाय.